कालच अकलूज नगर परिषदेचा निकाल लागला. तुम्ही कसं पाहता या निकालाकडं? काय वाटतं तुम्हाला? एकंदरीत मोहिते पाटलांचा नैतिक पराभव झाला असं वाटतं का तुम्हाला? अकलूजची निवडणूक ही आपल्या राज्यामध्ये सगळ्यात जादा गाजलेली निवडणूक होती आणि आता मोहिते पाटलांचा नैतिक पराभव म्हणण्यापेक्षा आता त्यांची भारतीय जनता पार्टीचा जो विजय झाला त्या विजयानं ह्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये ते त्यांचं जिल्ह्यावरती राज्य असायचं किंवा जिल्हा मोहिते पाटलाचा असं म्हणलं जायचं. आता त्यांचे राष्ट्रवादी फक्त तालुक्यातून कमी होत फक्त अकलूजपुरती मर्यादित राहिले आणि अकलूजपुरती मर्यादित राष्ट्रवादी राहिल्यानं त्याने आता मागं पूर्वी राम सातपुतेला ट्रोल केलं जायचं, जयकुमार गोरे पालकमंत्र्यांना ट्रोल केलं जायचं, फक्त आता टीका करणं एवढाच त्यांच्या पुढं राहिलेलं आहे. आणि बघा ह्या निवडणुकीमध्ये 4 भारतीय जनता पार्टीचे शिलेदार निवडून आले ते आणि 4 जे नगरसेवक होते 100च्या आतल्या मताच्या फरकानं पराभव झाला आहे. म्हणजे आपण 10 नगरसेवकापर्यंत पोचलो असतो, पण ते दुर्दैवानं तसं घडलं नाही. आपण 8 नगरसेवक जरी निवडून आणले असले तरी जिल्ह्यामध्ये की मोहिते पाटलाच्या विरोधामध्ये जे नगरसेवक निवडून आले की पूर्वी त्याच्यामध्ये वन साईड निवडणूक अकलूजची असायची. निवडणुकीला अकलूजच्या निकाला फॉर्म भरल्यानंतर फक्त त्याचा विजय घोषित करणं बाकी होतं, परंतु आज शेवटच्या क्षणापर्यंत 2 तारखेपासून मतदान झाल्यापासून ते 21 तारखेपर्यंत त्यांना एकाही माणसाला निवडणुकीमध्ये आमचं काय होईल सांगता आलं नाही. ह्याच्यामध्येच भारतीय जनता पार्टीचा विजय आहे. 70 वर्षाचं असं कधीच घडलं नाही का अकलूजमध्ये मोहिते पाटलांना विरोध होत होता किंवा राम सातपुतेंच्या माध्यमातून असेल किंवा पालकमंत्री जयभाऊंच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी पॅनल उभं करण्यात आलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी 4 नगरसेवक निवडून आलेले. काय म्हणाल तुम्ही आता? काय नाही, या ठिकाणी निवडणुकीला पूर्वीच्या काळी निवडणुका व्हायच्या, परंतु काही वार्डामध्ये व्हायच्या, निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून यायची. परंतु आज एक म्हणजे जे निवडणूक झाली ती 26 आणि 27 नगरसेवक आणि 28वा नगराध्यक्ष ह्या निवडणुकीला 26 आणि 27वा नगराध्यक्ष अशी निवडणूक झाल्यामुळं की काही ठिकाणी आपल्याला उमेदवार मिळालं जायचं, काय उमेदवार फॉर्म भरले तर शेवटच्या क्षणी काढून घ्यायचं. परंतु आपल्यातली ही जी निवडणूक अकलूज नगरपालिकेची झाली की त्या अकलूजच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे अख्ख्या राज्याचं लक्ष होतं की एकेकाळी महासत्ता असणारे मोहिते पाटील त्यांच्या जीवावरती सोलापूर असेल किंवा सांगली ह्या भागामध्ये सुद्धा त्यांचं नाव घेऊन उमेदवारी उभा केली जायची, त्यांचा आश्रय घ्यायला जायचा. परंतु आज त्यांना राजाश्रय घेण्यासाठी माजी आमदार किंवा विद्यमान आमदार उत्तम जानकरला बोलवल्याशिवाय त्यांना सभा घेता येत नाही. म्हणजे त्यांचं साम्राज्य आता कमी कमी अकलूजपुरतं मर्यादित राहिले. त्याच्या विजयानं जरी त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला असला तरी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी माळशिरस तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या तालुक्याचे माजी आमदार राम सातपुतेला कामाच्या जीवावरती जो 10,000 मताचा टप्पा गाठला आहे तो टप्पा खऱ्या अर्थानं एक मैलाचा दगड होऊन जरी पुढच्या भविष्यामध्ये आज ती त्यांची सीटं निवडून जादा जरी आली असली आणि आता त्यांनी जरी ट्रोल करायला सुरुवात झाली असली की पंचायत समित्यांनी जिल्हा परिषद निवडणुकामध्ये हाच ट्रेंड पुढं राहील. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की अकलूजमध्ये आपल्याला पूर्वीच्या काळात पडणारी मतं आणि आता पडणारी मताचा रेशो खूप मोठा आहे आणि ग्रामीण भागामध्ये माळशिरसपासून वरल्या भागामध्ये त्यांना जे राम सातपुतेंनी काम उभं केलं आहे त्या कामाच्या जीवावरती आपल्या माळशिरसची पंचायत समिती 2012 नंतर पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये आले राहणार असं माझा आत्मविश्वास वाटतो. आता आमदार उत्तमराव जानकर म्हणतात की पालकमंत्र्यांनी नंगानाच केला म्हणून. काय नेमका नंगानाच म्हणजे काय म्हणायचे नाही? तुम्हाला? आता कसं आहे, उत्तमराव जानकर साहेबांना काय झाले मधल्या काळामध्ये राजकारणामध्ये एक वेगळा ट्रेंड आला, ते टीका करण्यासाठी ते आता सध्या माहीर झालेत. परंतु नंगानाच केला म्हणजे पार्टी निवडण्यासाठी कोणाला तरी करावं. तुम्ही बारामध्ये जाऊन अजित पवारच्या गोट्यावर त्याला गुरु धुवायला लावली तेव्हा तो नंगानाच नव्हता. म्हणजे त्यांनी तुम्ही बीडमध्ये गेला त्यावेळेस तुमचा नंगानाच नव्हता. आज मात्र एखादा माणूस तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये येऊन पालकमंत्र्याचं कामच आहे ना. आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं जे पूर्वीच्या काळचे नगरसेवक आणि आजचे नगरसेवक याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. पण हे दाखवण्यापेक्षा फक्त टीका करण्याचं काम त्यांनी केलं आहे. खरं जर उत्तम जयकुमार गोरेंनी या तालुक्यामध्ये राम सातपुते मदतीनं माळशिरस अकलूज नगरपालिकेमध्ये 4 नगरसेवक निवडून आले, तसं उत्तमराव जानकर साहेबांचा एकतरी समर्थक, मी एक म्हणतोय सिंगल एक समर्थक तरी अकलूजच्या नगरपालिकेमध्ये जायला पाहिजे होता. आणि आता त्या ठिकाणी त्यांना फक्त भाषणासाठी वापर केला जातोय आणि असाच भाषणाचा वापर त्यांचा पंचायत समितीला करू नये अशी. म्हणजे पुढं जर पंचायत समितीला उत्तम जानकर साहेब तुम्ही भाषण चांगलं करताय, तुम्ही टीका चांगली करताय, एवढंच काम तुम्ही करा. आणि पंचायत समिती जिल्हा परिषद सुद्धा मोहिते पाटलाच्या उमेदवाराचा प्रचार करायची दुर्दैवानं वेळ येऊ नये असे आता मी त्यांना सल्ला देतो की साहेब तुम्ही आता तुमची माणसं उभा करा. आता तुम्ही टीका करून किंवा नेते व्हायच्या भानगडीपेक्षा आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा. माढा लोकसभेचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे नेतृत्व करत आहेत.
मोहिते पाटलांना जिल्ह्याचे नेते म्हणून मानलं जातं. पण आता झालेल्या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती आहे माढ्यात आणि सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांची? नाही आज जे परवाचा जो निकाल म्हणजे कालचा जो निकाल लागला त्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीचं अनेक ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी कमी प्रमाणात असेल, पण आता करमाळ्यामध्ये नगरसेवक नाही आला, नगराध्यक्ष नाही निवडून आला तरी 7 नगरसेवक आले. अकलूजमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा 4 नगरसेवक निवडून आले. तुमच्या उत्तर अक्कलकोट असेल सगळीकडे भारतीय जनता पार्टी आली, परंतु बार्शीमध्ये देखील बार्शीमध्ये तर सत्ता आली. मोहोळमध्ये आमचे 11 नगरसेवक निवडून आले. तसं अकलूज सोडून जिल्ह्याचे नेते खासदार साहेब तुम्ही आता म्हणजे तुम्ही एवढा प्रचार मोठा तुम्ही जिल्ह्याचे नेते झाला, परंतु अकलूज वगळता इतरत्र शरद पवारांची राष्ट्रवादी आता शिल्लक राहिलेली नाही. आणि पुढं तर जिल्हा परिषद पंचायत समितीला तर तुम्ही फक्त अकलूजचेच नेते राहताल. जिल्ह्यावर तुम्ही सत्ता आणण्याची स्वप्न बघण्यापेक्षा आता तुम्ही ह्या वेळेला खऱ्या अर्थानं आत्मचिंतन करायला पाहिजे होते. कार्यकर्त्यांना उत्साह असतो निवडून आल्यानंतर, परंतु गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासामध्ये 12,000 आणि 10,000 2,000 मताचा फरक हा जो दिसतोय की तुम्ही एवढी मोठी सत्ता आमदार खासदार परत EVM हॅक केलं, अशा प्रकारे जर तुम्हाला फक्त 2,000 मताचा फरक राहिला तर तो खऱ्या अर्थानं तुमचा नैतिक पराभव तुम्ही मान्य करावा आणि भारतीय जनता पार्टी आणि पालकमंत्री आणि जे माजी आमदार रामसातपुते यांचा विजय असं त्यांनी मान्य करावं हे मी त्यांना आवाहन करतो. आता ईव्हीएमच्या मुद्द्यावर सारखं रडगाणं केलं जातंय, या गोष्टीकडे कसं पाहतो तुम्हाला? ईव्हीएम हॅक होतं, भाजप EVM नाही आता चेअरमननी परवा दिवशी तुम्ही सांगितलं आमदार साहेबांनी की 1 मत पडलं भाजपला तर ते 4,000 पडले तर 5,000 होते, 6,000 पडले तर 10,000 मतं कशी घेतली? 10,000 मतं पडले. त्यांनी एकदा खरं तर म्हणजे या 2 दिवसात त्यांना वेळ मिळाल्यानंतर त्यांनी हे जे कॅल्क्युलेशन केलं आहे ना, मग 8,000 मतं कशी पडली. जर 8,000 मतं अशीच पडत असली तर पुढचं भविष्य त्यांनी सांगावं की आता निवडून आले म्हणजे आता त्यांनी अख्ख्या माळशिरस म्हणजे सोलापूर जिल्ह्यात आता EVM हॅक झालं नाही म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये EVM हॅक झालं, जिकडे भाजप सत्ता आली तिकडे EVM हॅक आहे. मग अकलूजमध्ये सुद्धा EVM हॅकलाच व्हायला पाहिजे ना. अकलूजमध्ये EVM जर हॅक झालं नसेल तर माझा त्यांच्यावरती आरोप आहे की त्यांनी जो बेंगलोरवरून इंजिनियर आणला होता त्यांनीच अकलूजमधले EVM हॅक करून त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला. अन्यथा तुम्हाला अकलूजमध्ये भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष निवडून आला दिसला असता. जे चेअरमन साहेबांनी मागच्या काळामध्ये जे EVMचं षडयंत्र रचलं गेलं सेट करताना त्यांच्याकडून चुकलं. म्हणजे त्यांनी इंजिनियर आणल्यानंतर ते बघितलं ना त्याच्या अगोदर, त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडून एकाच 2च्या ऐवजी कमळाला व्हायच्या ऐवजी ते तुतारीला सेट झालं आणि त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला. अन्यथा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आला असता. महायुती ठिकठिकाणी स्वतंत्र लढली, ह्याचा भाजपला काय फटका झाला असं वाटतं? नाही आता माळशिरसमध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी स्वतंत्र, फक्त काही ठिकाणी 1-2 ठिकाणी राष्ट्रवादी आली, आपले शिवसेना उबाटाचं फक्त कुर्डवाडी आली, बाकीकडे सगळीकडं महायुती झाली. जर एकत्रच लढली असती तर अकलूज आणि जे करमाळ अशा सगळ्या निवडणुका या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या दिसल्या किंवा महायुतीच्या झाल्या असत्या. अखंड भाजपाचे नेते म्हणून तुमची माळशिरस तालुक्यामध्ये ओळख आहे, तुम्ही काय सांगाल आता कसं पाहता या निवडणुकीकडे? मोहिते पाटलांच्या विरोधात कधी माणूस उभा राहायला अकलूजमध्ये तयार नव्हता, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक निवडून येतात आणि भारतीय जनता पार्टीला साधारणतः 10,000 मतं पडतात. काय सांगाल? तुम्ही सुद्धा प्रचारामध्ये सक्रिय होता. खरं तर अकलूजमध्ये ह्याच्या पाठीमागं निवडणुका झाल्या, परंतु ती कुठं वार्डापुरत्या ह्याच्यापुरत्या झाल्या, 4-2 उभा राहिली, बाकीचे बिनविरोध व्हायची. परंतु पहिल्यांदा अकलूज शहरामध्ये आज मोहिते पाटलाच्या गावामध्ये की भारतीय जनता पार्टीचा पॅनल पूर्ण उभा राहिला आणि लोकांना तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या वाटायचं अकलूजमध्ये पॅनल उभा करणं शक्यच नाही. परंतु राम सातपुतेंनी 15 ते 20 दिवस कष्ट घेतलं. निवडणुका जाहीर झाल्यापासून कार्यकर्त्यांना सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला आणि कार्यकर्त्याच्या जी काय लोकांचे पाठीमागं जे लोकांचा बॅकिंग होतं ते लोकांना बरं वाटलं आणि त्यामुळं 10,000 मतं आज अकलूज शहरामध्ये मिळायचं. विधानसभेला काय लोकांचं मत होतं की मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते पाटील आतून मतदान मदत करून राम सातपुतेंना त्यांचं मतदान पडलं. परंतु ते सुद्धा आता सध्या काय लोक त्यात होती ते सुद्धा बघलेलं निघून आज 10,000 8,500ची 10,000 मतं झाली. त्यामुळं
राम सातपुतेचीच ताकद या माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी जी आहे, भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं इथून पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सुद्धा निवडणुका लढवेल आणि या पंचायत समितीवर कसल्याही परिस्थितीमध्ये आज 2 आमदार, 1 खासदार, 2-4 साखर सम्राट, आजी माजी सरपंच, संस्थांचे मोहिते पाटलांच्या सारे सभापती, चेअरमन, संचालक, आज होऊन गेलेले सरपंच, हे सर्व आणि त्या अकलूज शहरामध्ये आज मोहिते पाटलाच्या संस्थांमध्ये 5,000 लोक खरं तर कामाला आहेत आणि 5,000च्या मानानं खरं त्या मोहिते पाटलाच्या उमेदवाराला एवढी मतं पडलेली नाहीत. त्या लोकांनीसुद्धा ह्यांची कारकीर्द बघून, ह्यांचा तरास बघून त्या लोकांनीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान केलं.